नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोकॅरियोटिक SNP हा टॉपिक डिस्कस केला होता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक प्रोकॅरियोटिक जे काही सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम जे काही आहेत तर ते पाहणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे काही प्रोकॅरियोटिक जे काही SNP आहे ते यूकॅरियोटिक SNP पासून कसे वेगळे आहेत, तसंच त्याचा इम्पॅक्ट वगैरे कसा पडतो, त्याचे ॲप्लिकेशन आणि हे जे SNP आहे ते आपण कसे डिटेक्ट करू शकतो प्रोकॅरियोटिक SNP आणि याचं मेन कन्क्लुजन काय आणि नेमके याचं ॲप्लिकेशन वगैरे काय प्रोकॅरियोटिक SNPचे ते आपण या व्हिडिओमध्ये ऑल ओव्हर डिस्कस करणार आहोत. आणि तसंच त्याच्या ज्या नोट्स वगैरे आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तर तुम्ही तर नोट्स प्रेफर करू शकता. तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम जे काही यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमध्ये काय सिमिलॅरिटी ते आता आपण पाहूयात. तर पहिली आहे बेसिक कन्सेप्ट. द प्रोकॅरियोटिक SNP इन्व्हॉल्व इन द सिंगल न्यूक्लियोटाइड व्हेरिएशन ॲट अ स्पेसिफिक लोकेशन इन द जिनोम जस्ट लाईक अ यूकॅरियोटिक. तर आपण पाहिलं होतं की यूकॅरियोटिकमध्ये एका स्पेसिफिक लोकेशनच्या जिनोममध्ये जे काही SNP वगैरे असतात ते प्रेझेंट असतात. तर तसंच जर आपण पाहिलं तर प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा जे काही SNP आहे ते स्पेसिफिक लोकेशनला जे काही त्याचं लोकेशन आहे किंवा त्याचं डिझायर वगैरे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. दिस कॅन बी चेंज फ्रॉम A to T आणि C to G और वाईस वर्सा. आणि याच्यामध्ये सुद्धा ॲडेनाईनचं थायमिनमध्ये कन्व्हर्जन होतं, सायटोसिनचं गॉनिनमध्ये कन्व्हर्जन होतं किंवा वाईस वर्सा. हे ज्या प्रोसेस आहेत ते चालू असतात. तसंच प्रोकॅरियोटिकमध्ये पण आणि यूकॅरियोटिकमध्ये पण. आणि याचा काय इम्पॅक्ट पडतो जर आपण पाहिलं, त्याचे जे SNPचं जे फंक्शन आहे ते थोडंफार सिमिलर आहे प्रोकॅरियोटिकमध्ये, पण काही SNP जे काय आहेत प्रोकॅरियोटिकमध्ये जे काही प्रेझेंट आहेत त्याचा इफेक्ट हा जास्त प्रमाणात दाखवत नाही. पण बाकीच्या उरलेल्या जे काही SNP आहेत तर ते जीन फंक्शनिंगमध्ये किंवा जीन रेग्युलेशनमध्ये जे काही त्याचं वर्क आहे ते परफॉर्म करत असतात. पण जे बऱ्याचशा SNP आहे प्रोकॅरियोटिकमध्ये त्याचा इफेक्ट वगैरे किंवा त्याचं फंक्शनिंग वगैरे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत नाही. तर हे त्याच्यात काही थोडेफार सिमिलॅरिटी आहे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक SNPच्या. तसंच जर आपण पाहिलं तर याच्यात डिफरन्स काय प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकमध्ये. तर जर आपण पाहिलं, जर जिनोमिन स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर जे काही प्रोकॅरियोटिकचं जिनोम आहे ते सिम्पलर आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून जे काही त्याचं जे सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम आहे त्यात प्रेझेंट असतं. अँड दिस मीन्स दे आर फ्युअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर SNP टू ऑकर इन अ नॉन कोडिंग रिजन कम्पेअर टू द यूकॅरियोटिक विथ अ कॉम्प्लेक्स जिनोम. आणि आपल्याला माहिती आहे की जे काही नॉन कोडिंग रिजनमध्ये आहे जास्त प्रमाणात जे काही SNP आहे त्याचा आपल्याला जे काही त्याचं रिजन वगैरे तो आपल्याला पाहायला मिळतो. पण जे काही यूकॅरियोटिक्समध्ये ॲज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ज्यावेळेस तो नॉन कोडिंग रिजनमध्ये प्रेझेंट असतो त्यावेळेस तो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्मेशन करत असतो. पण याच्यात जे जर आपण जिनोम स्ट्रक्चरचा विचार केला प्रोकॅरियोटिकमध्ये तर त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते एकदम सिम्पल आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्यात जास्त मेन गोष्ट काय की प्रोटीन फंक्शन. तर प्रोकॅरियोटिकमध्ये जे काही प्रायमरी आणि जे काही इम्पॅक्ट जे काही जास्त पाडणारं जे काही फंक्शन आहे दॅन दी यूकॅरियोटिक SNP म्हणजे प्रोटीन फंक्शन, म्हणजे प्रोटीनचं डिकोड करणं. सिन्स दे मे जीन्स डायरेक्टली कोड फॉर प्रोटीन, अ सिंगल चेंज कॅन अल्टर द प्रोटीन स्ट्रक्चर ऑर ॲक्टिव्हिटी अफेक्टिंग द सेल सर्वायव्हल ऑर फंक्शन. आणि याच्यामध्ये काय करतं की जे काही जीन आहे तो डायरेक्टली कोड करतो प्रोटीनमध्ये आणि ज्या वेळेस SNP थोडंफार चेंजेस वगैरे करतो त्यावेळेस मग जे काही जीन वगैरे त्याच्यामध्ये अल्ट्रेशनकडून जे काही प्रोटीन स्ट्रक्चर वगैरे असेल किंवा त्याची ॲक्टिव्हिटी चेंज होते. आणि तसंच जर आपण पाहिलं की याच्यामुळे जास्त प्रमाणात जे काही सेलची सर्वायव्हल वगैरे आहे किंवा त्याचं फंक्शनिंग वगैरे आहे त्याच्यावरती अफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो SNPमुळे, जो की प्रोकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट आहे. आणि यूकॅरियोटिकमध्ये जास्त आपल्याला इफेक्ट पाहायला मिळत नाही. जे काही जीन फंक्शनिंग वगैरे थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतो, पण जास्त प्रमाणात जे काही प्रोकॅरियोटिकमध्ये आहे त्याच्यामध्ये जर थोडा जरी चेंज झाला, सिंगल जरी चेंज झाला तर त्याच्यामुळे जे काही प्रोटीन स्ट्रक्चर वगैरे असेल किंवा त्याची ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यात चेंजेस घडून येतात. त्यामुळे जे काही सेलचे सर्वायव्हल आहे त्याच्यावरती सुद्धा जास्त प्रमाणात इफेक्ट पडतो. तर आता इम्पॅक्ट काय आहे प्रोकॅरियोटिक SNPचा. तर पहिला आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स. तर म्युटेशन इन जीन रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबायोटिक रेझिस्टन्स आर अ प्राईम एक्झाम्पल ऑफ हाऊ SNP कॅन इम्पॅक्ट द बॅक्टेरिया. तर आपल्याला माहिती आहे जे म्युटेशन वगैरे घडून येतं जे काही रिस्पॉन्सिबल असतं अँटीबायोटिक रेझिस्टन्सवरती, जे की SNPचं जे काही वर्क आहे बॅक्टेरियामध्ये ते
डायरेक्ट दाखवतं, कारण की ज्यावेळेस जे काही अँटीबायोटिक आहे त्याचं रेजिस्टन्स केल्यावरती जीनमध्ये जे काही म्युटेशन वगैरे घडतं, त्याच्यामुळे SNPचं आपण जे काही अभ्यास वगैरे आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट वगैरे काय बॅक्टेरियामध्ये आपण पाहू शकतो. सिंगल SNP कॅन अल्टर ॲन एन्झाईम दॅट ब्रेक्स डाऊन दी अँटीबायोटिक अँड रेंडरिंग द ड्रग इनइफेक्टिव्ह. तर काय करतं सिंगल SNP काय करतं जे काही एन्झाईम वगैरे असेल त्याचं ब्रेकडाऊन करतं आणि जे काही अँटीबायोटिक असेल त्याचं जे काही रेजिस्टंट प्रॉपर्टी आहे ती डाऊन केल्यामुळे जे ड्रगचं जे काही इफेक्टिव्ह आहे तो इनइफेक्टिव्ह होतो, म्हणजे त्याचं जे काही वर्क वगैरे आहे थोड्या प्रमाणात डाऊन होतं, कारण की ज्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून येतात तर त्याचे जे फंक्शनिंग वगैरे आहे ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तसंच जर मेटाबॉलिक डायव्हर्सिटीमध्ये जर आपण पाहिलं की ह्या जो SNP आहे की जे काही बॅक्टेरियामध्ये जे काही न्यूट्रिएंट वगैरे असेल किंवा त्याचं इंटरॅक्शन आहे एन्व्हायरमेंटमध्ये ते युटिलाइज करण्याचं काम किंवा इन्फ्लुएन्स करण्याचं काम जो काही SNP आहे तो करत असतो. तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये व्हेरिएशन वगैरे घडतं किंवा ॲडॅप्टेशन येतं किंवा इकोलॉजिकल जे काही स्पेसिफिकायझेशन आहे ते होतं, त्याच्यावरती हे अलाव करतं. आणि जर आपण पाहिलं पॅथोजेनिसिटीमध्ये तर सर्टन SNP काय करतात, जे काही बॅक्टेरिया असतील ते SNP कॉन्ट्रीब्यूट करता बॅक्टेरियाला की जेणेकरून तो एखादा डिसीज वगैरे कॉज करेल. आणि जर आपण हे पूर्णपणे याचा जर स्टडी वगैरे केला, जर व्हेरिएशनचा जर स्टडी केला तर त्याच्या जे काही न्यू पॅथोजन वगैरे आहेत त्याच्यामध्ये SNPचा रोल आपण पाहिला, तर त्याच्यामुळे वेगळे जे न्यू पॅथोजन आहे त्याचा आपण अंडरस्टँडिंग वगैरे त्याचा अभ्यास वगैरे करू शकतो. तर या अशा गोष्टींमुळे जे काही प्रोकॅरियोटिक SNP आहे त्याच्यावरती प्रोकॅरियोटिक SNPमुळे जे काही जिनोमवरती फरक पडतो आणि तसंच अँटीबायोटिक रेजिस्टन्सवरती फरक पडतो, त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती इनॲक्टिवेट होते. तसंच जर आपण पाहिलं जे काही एन्व्हायरमेंटल स्ट्रेस वगैरे असतो किंवा न्यूट्रंट जे काही युटिलायझेशन वगैरे असतं ते इन्फ्लुएन्स करायला जे काही SNP आहे तो त्याचा वर्क वगैरे करतो. आणि पॅथोजेनिसिटीमध्ये तो काय करतो की जे काही बॅक्टेरिया वगैरे असतील त्याला इन्फ्लुएन्स करतो जेणेकरून जो काही डिसीज वगैरे आहे तो कॉज करावा. ते हे सगळे जे काही त्याचे इम्पॅक्ट आहे प्रोकॅरियोटिक SNPचे. तर आता आपण जर SNPचा जर विचार केला तर SNP डिटेक्शनसाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगद्वारे आपण जे काही युकॅरियोटिकमध्ये पण पाहिलं होतं की त्याच्याद्वारे आपण जे काही SNP वगैरे आहे त्याचं डिटेक्शन वगैरे करू शकतो. आणि एक स्पेसिफिक व्हिडिओवरती मी बनवलेलं आहे की SNPचं डिटेक्शन कसं होतं, वेगवेगळ्या जे काही मेथड वगैरे आहे त्याच्याद्वारे जे काही ट्रॅडिशनल मेथड असतील किंवा DNA ॲरे असतील किंवा जे काही सॅंगर सिक्वेन्सिंग वगैरे मेथड जे आहेत त्या ऑलरेडी मी त्याच्यावरती एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवला आहे की जे SNP वगैरे आहे ते कसं डिटेक्ट होतं. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड केली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर युकॅरियोटिकसारखंच त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा जे काही नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगमध्ये त्याचं जे काही आयडेंटिफिकेशन वगैरे असेल किंवा त्याचं ॲनालायझिंग वगैरे असेल किंवा लार्ज नंबरचे जे काही SNP वगैरे असतील जिनोममध्ये जे काही प्रोकॅरियोटिक जिनोममध्ये प्रेझेंट आहे त्याचं आपण आयडेंटिफाय किंवा त्याचं ॲनालायझिंग किंवा त्याचं पूर्णपणे स्टडी आपण करू शकतो. आणि कॉम्पॅरेटिव्ह जिनोम जर आपण पाहिलं तर एखाद्या दुसरा जिनोमसोबत त्याची जे काही कंपेअरिंग वगैरे करून त्याचं जे वेगवेगळे जे काही बॅक्टेरियल स्ट्रेन असतील त्याच्या जिनोममध्ये जे काही SNP प्रेझेंट आहे आणि दुसऱ्या जे काही बॅक्टेरिया त्याच्यात SNP कशा ते असोसिएटेड आहे वेगवेगळ्या स्पेसिफिक फिनोटाईपमध्ये त्याचा स्टडी करून आपण कंपॅरेटिव्ह जिनोमिकमध्ये त्याचा दोघांचा स्टडी आपण करू शकतो. तर ह्या दोन मेथडद्वारे जे काही प्रोकॅरियोटिक SNP त्याचं आपण डिटेक्शन करू शकतो. तर आता पुढचं पाहूया त्याचे आता ॲप्लिकेशन. तर याचे SNPचा वेगवेगळ्या अँटीबायोटिकमध्ये किंवा त्याचा डेव्हलपिंगमध्ये आपण वापर करू शकतो, जे काही न्यू ड्रग वगैरे असतील त्याला टार्गेट वगैरे त्याचं टार्गेट लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्याचं जे काही रेजिस्टंट मेकॅनिझम आहे त्याच्यावरतीच आपण जर टार्गेट वगैरे केलं तर जे काही ड्रगची ॲबिलिटी आहे ते आपण इन्क्रीज वगैरे करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं SNP हे काही डिसीजच्या असोसिएटेड असतात, तर त्याच्यामुळे आपण SNPचा आधी स्टडी केला तर मग त्या जे काही डिसीज वगैरे आहेत तो जो कॉज करतो आहे तर त्याच्यामुळे SNPचा स्टडी आपण केल्यामुळे त्याचं डिसीजचं जे काही मेकॅनिझम आहे त्याचं तो इन्फेक्शन वगैरे कसं करतो आहे आणि त्याची पूर्ण जे काही सायकल वगैरे ते आपण जे काही बॅक्टेरिया असतील किंवा जे काही पॅथोजन वगैरे असेल त्याचे आपण स्टडी करू शकतो. तसंच प्रोबायोटिक डेव्हलपमेंटमध्ये जे काही बेनिफिशियल बॅक्टेरिया आहे त्याचं आपण आयडेंटिफिकेशन वगैरे करून जे काही गट सेल्थ आहे ती त्याची प्रॉपर्टीज वगैरे आहे स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे प्रोबायोटिकची ती वाढवू आपण शकतो किंवा त्याची इन्हान्समेंट त्याच्यामध्ये आपण करू शकतो. तर अशा वेगवेगळे त्याचे ॲप्लिकेशन आहे जे काही वेगवेगळ्या
फील्डमध्ये, जिनोमिक्समध्ये किंवा ड्रग फील्डमध्ये. तसंच जर आपण पाहिलं जे काही डिसीज, जे काही वेगवेगळे डिसीज जे काही कॉज होत आहेत, त्याच्यामध्ये जे काही त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी डिसीजचं किंवा त्या पॅथोजनचे जे काही लाईफ सायकल वगैरे असेल त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण SNPचा वापर हा करू शकतो. तर आपण कन्क्लुजन आता काय निघतं आहे, तर सगळ्यात जास्त SNPचा वापर आपण जर पाहिलं तर इव्होल्युशनमध्ये, ॲडॅप्टेशनमध्ये किंवा की जे काही पॅथोजेनिसिटी आहे बॅक्टेरियाची किंवा आर्कियाची, त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करू शकतो याच्यामुळे. आणि SNP हा वेगवेगळ्या डिसीजच्या असोसिएटेड असल्यामुळे त्या डिसीजचा आपण पूर्णपणे स्टडी करू शकतो. किंवा एखाद्या जे काही स्पेसिस आहे त्याच्यामध्ये जर रिव्होल्युशन होतं आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून येत आहेत, तर SNPद्वारे आपण ते पूर्णपणे स्टडी करू शकतो. किंवा जे काही ॲन्सिस्टर जे काही स्पेसिस असतील त्याच्यामध्ये कसं इव्होल्युशन वगैरे घडून आलं आहे, ते SNPद्वारे आपण त्याचा पूर्णपणे स्टडी करू शकतो. तसंच जर अँटीबायोटिक रेझिस्टंट जे काही प्रॉपर्टीज वगैरे आहेत, तो त्याच्यात जर आपण स्टडी वगैरे केला, तो कसं जे काही अँटीबायोटिक रेझिस्टन्सची जी काही प्रॉपर्टी आहे ती इनॅक्टिवेट करतो, ती जर आपण स्टडी केली तर त्याच्यामुळे जे काही ड्रग वगैरे आहेत ते आपण त्याच्यात मॉडिफिकेशन वगैरे करून त्याच्यात जास्त इन्हॅन्समेंट करून आपण त्या रेझिस्टंट प्रॉपर्टीजला ओव्हरकम आपण किंवा करू शकतो. तसंच जे काही इन्फेक्शन डिसीज आहे त्याला ट्रॅक करण्यासाठी आपण SNPचा वापर हा करू शकतो. आणि तसंच आपण बेनिफिशियल बॅक्टेरिया वगैरे असेल त्याचासुद्धा जे काही प्रोबायोटिक वगैरे किंवा गट हेल्थ जास्त इम्प्रूव्हाइज करण्यासाठी आपण करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे जे काही प्रोकॅरियोटिक SNPचा आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याचा वापर हा करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रोकॅरियोटिक SNP म्हणजे काय ते डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.